आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 22 जुलै हा अजितदादा यांचा वाढदिवस, परंतु आता दुर्दैवाने म्हणावं लागतं आहे की जन्मदिवस म्हणजे आपण जयंती म्हणतो. 28 जानेवारीला दादांचं अपघाती निधन झाल्यानंतर फेब्रुवारीमध्येच मी साधारणपणे एक माझी इच्छा व्यक्त केली होती की नटराज नाट्यकला मंडळ ही संस्था आणि अजितदादा यांचं एक वेगळं नातं होतं आणि म्हणून दादांच्या स्मृती तशा पण सगळ्या बारामतीकरांच्या मनात कायम राहणार आहेत. परंतु त्या प्रतिमेच्या रूपाने, कारण कला दालन या ठिकाणी त्यांचं प्रेम होतं, ही इमारत दादांनी करून दिली म्हणून दादांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा म्हणून हा निर्णय संस्थेने घेतला. त्या संदर्भात 10 फुटी उंच ब्रॉन्झचा पुतळाचं लोकार्पण आपण 23 तारखेला करणार आहेत. 22 तारखेला प्रतिमेची म्हणजे पुतळ्याची पाद्यपूजा करून 23 तारखेला सकाळी 9:30 वाजता आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्या तसेच श्री पार्थ पवार, श्री जय पवार आणि एंटायर पवार कुटुंबीय यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण करणार आहे. हा काय कार्यक्रम नाही आहे. साधारणपणे आपल्या ज्या भावना आहेत, आपलं जे नातं आहे दादांचं, जे निष्ठा आहे, श्रद्धा आहे, ह्या बारामतीकाराप्रती लोकार्पित त्यानिमित्ताने करतो आहे. कारण आज ज्या ठिकाणी जाऊन आपलं डोकं टेकावं असे कमी ठिकाण आहेत आणि मी पाहतोय गेले 5-6 महिने की बारामतीकर येऊन या ठिकाणी नतमस्तक होतात दादांच्या प्रतिमेपुढं आणि तसंच त्या या ठिकाणी व्हावं आणि दादांच्या स्मृती चिरंतन असाव्यात म्हणून 23 तारखेला सकाळी 9:30 वाजता वहिनीसाहेब त्या ठिकाणी येतील. आपण सर्वधर्मीय प्रार्थना आणि पूजन आणि अभंगाचा थोडासा कार्यक्रम याच्या व्यतिरिक्त काही करणार नाही आहे. अनेक मान्यवरांना या ठिकाणी आपण निमंत्रित करतो आहे. सगळेजण यायच्यात, कारण दादांचा हा महाराष्ट्रातील पहिलाच पुतळा असल्यामुळे अनेकांना दादांच्या स्मृती आपलं असणारं प्रेम याच्या अनुषंगाने बारामतीमध्ये यायचं आहे. आणि मी आपल्या मीडियाच्या निमित्ताने पण विनंती करेन की सर्वांनी या प्रसंगी उपस्थित राहावं अशी साधारणपणे इच्छा आहे. आपल्याला माहिती आहे की नटराजनी कलादालनामध्ये दादांच्या फोटोचं प्रदर्शन भरवलं होतं, तर ते कायमस्वरूपी असावं म्हणून नटराजच्या दुसऱ्या मजल्यावर त्याचंही काम चालू आहे. तेही आपण 23 तारखेलाच लोकार्पित करीत आहोत आणि या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आर्ट गॅलरीमधून दादांचे विविध पैलू कायमस्वरूपी सर्वच नागरिकांना पाहायला मिळतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.